रस्ते वाहतुकीनंतर आता लोकल सेवेवर काय परिणाम झालाय तेही पाहूयात। मुंबईच्या तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा या विस्कळीत झाल्यात। मुंबईतील पावसाचा लोकलवरही परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे, तर हार्बर रेल्वे 15 मिनिटं आणि पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने सध्या धावतायत, अशी माहिती मिळते। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईतली रेल्वेची स्थिती पाहूयात। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, तर हार्बर रेल्वेची वाहतूक ही 15 मिनिटं उशिराने धावते। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा 10 मिनिटं उशिराने सध्या धावते, अशी माहिती मिळते। त्यामुळे चाकरमान्यांनी घराबाहेर पडताना लोकलचं हे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे। तर मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईत साधारण काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, सध्या आपण मुंबईतल्या नेमक्या कोणत्या भागात आहात आणि काय तिथली परिस्थिती आहे? श्वेता, मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मी सध्या दादरच्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आहे आणि दादरच्या रेल्वे स्टेशनवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी खरं तर पहाटेपासूनच जशा पद्धतीने पाऊस सुरू आहे त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे। लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। तिन्ही मार्गावरच्या ज्या लोकल आहेत त्या खरं तर उशिराने धावत आहेत। त्याच्यामध्ये मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरा आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे जी आहे त्यांची जी वाहतूक आहे ती जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे सकाळच्या वेळी जे कामावर जाणारे मुंबईकर आहेत त्यांचे मात्र आपल्याला हाल होताना पाहायला मिळतात। एका बाजूला जोरदार पाऊस असेल, दुसऱ्या बाजूला लोकल देखील विलंबाने आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांची ही धावाधाव आपल्याला खरं तर पाहायला मिळते। सकाळीच अशा पद्धतीने पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे, त्याच्यामुळे छत्री खरं तर घराबाहेर घेऊन पडणं आवश्यक आहे। आणि त्याच्यामुळे लोकल एका बाजूला उशिरा धावत असल्यामुळे मुंबईकरांना जे कामावर चाललेले आहेत त्यांना लेट मार्क बसण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। मुंबईमध्ये सुरू झालेला हा पाऊस खरं तर अनेक ठिकाणी त्याच्यामुळे सखल भागामध्ये पाणी देखील साचलेलं आहे। वाहतूक आता धीम्या गतीने सुरू झालेली आहे। अनेक शाळकरी मुलं खरं तर शाळेसाठी निघालेले आहेत, मात्र पावसाचा अंदाज घेऊनच खरं तर प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचं आहे। आज आपण बघितलं तर हवामान खात्याने सकाळी 7 वाजता इशारा दिलेला आहे की मुंबईमध्ये पुढच्या 3 ते 4 तासामध्ये खरं तर जोरदार असा पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळे आपण दादर स्थानकावरची सध्याची ही महत्त्वाची दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाने खरं तर हजेरी लावलेली आहे। सध्या मी दादरच्या परिसरामध्ये आहे आणि दादरमध्ये, वरळीमध्ये, दक्षिण मुंबईच्या अनेक भागामध्ये सध्या पावसाने पहाटेपासून हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पहाटेचीच वेळ आहे, त्याच्यामुळे चाकरमान्यांची म्हणावी तेवढी गर्दी नाहीये, मात्र लहानगे आहेत जे खरं तर शाळेसाठी निघालेले आहेत असे शाळकरी मुलं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात आणि या पावसामुळे त्यांची सुद्धा एक दगदग होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी वाहतुकीवरती कोणताही परिणाम झालेला नाहीये, वाहतूक सुरळीत आहे। मात्र पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर रस्ते वाहतूक असेल आणि लोकलची सेवा असेल दोन्हीवर देखील परिणाम होऊ शकतो। आज पहाटेपासूनच अशा पद्धतीने पावसाने सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे दिवसभर आता मुंबईकरांनी काळजी घ्यायची आहे। घराच्या बाहेर पडताना मुंबईकरांनी आवर्जून छत्री आणि रेनकोटचा खरं तर वापर करायचा आहे। जर पाणी असंच खरं तर पाऊस जर असाच पडत राहिला तर मात्र मुंबईच्या अनेक भागामध्ये पाणी देखील साचू शकतं आणि त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडताना पावसाचा अपडेट घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि खरं तर पावसाने सुरुवात लावलेली आहे, पावसाने हजेरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे खरं तर आज दिवसभर काळजी देखील घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।